राम राम शेतकरी मित्रांनो. हे बघा आपला पोलनचा प्लॉट आहे हा. बघा कस काय हा असा आहे बघा प्लॉट आपला पोलनचा. हे असे पाती बोंड आहेत याला सध्या. ही मादी आताच पोलन झाला आता पूर्ण करायचं. हे असे बोंड लागायला पाहायला. हे बघा वाकली पहा, मागच्या पावसामध्ये पडली होती सरकी. 2 वेळेस उभी केली मित्रांनो, पण ती परत पडली. त्याच्यामुळे 3ऱ्या वेळेस उभी नाही केली. म्हणलं आता जर उभी केली तर सगळं हे होऊन जाईल. सुकल्याने झाली बघा थोडी, कारण की आता पाऊस नाही, रान पण असं उरल्याने झालं. कारण की काय याच्यामध्ये तुडातुडी ती पाण्या पावसाचं पण पोलन करावं लागतं. त्याच्यामुळे रान तोडायला जातात, त्याच्यामुळे पण उरलीत रान तडकालेवन झालीत. हे बघा हा आपला नर आहे मित्रांनो. हे बघा आभाळ किती आलंय. आज पावसाची शक्यता आहे मित्रांनो. आपल्या डक साहेबांना सांगितलेलं आहे 21 तारखेपासून पाऊस. मला वाटतं आज पाऊस नक्की संध्याकाळपर्यंत येतोय. खूप आभाळ आलं इकडून वरलाकडून. चला म्हणलं मित्रमंडळींना दाखवू आपला प्लॉट कसा आहे, काय गरीब शेतकऱ्याचा. हे बघा असा प्लॉट आहे मित्रांनो. हे बघा बोंड आहे 15-20, काहीला 10 आहे, काहीला 5 आहेत. प्लॉट कसं काय हे बघा. काही बरेच झाडं पडलेली आहेत, मोठाली पडलेली म्हणजे डायरेक्ट पडलेले नाही, ते वाकलेले ते खाली. हे आपला एक प्लॉट आहे, समजा जवळपास 20 गुंठे रान असन, 20 गुंठ्याची पुढं असन थोडंफार. त्याच्यानंतर हे आपलं आहे सुपरकॉट. ही सुपरकॉट आहे. सुपरकॉट थोडी दाटली बघा मित्रांनो या वर्षी. कारण की काय झालं, गेल्या वर्षी आपण 4-6-1 या पद्धतीनं सरकीची लागवड केली होती. पण ह्या वर्षी आपण परत 4x4 म्हणजे 4 फुटावरतीच लागवड केलेली. पण गेल्या वर्षीची लागवड 1 नंबर होती मित्रांनो. कारण 4-6-1 पद्धतीमध्ये कसं आहे की ही जी फट्टी समजा ही आता ही पट्टी तर ही 4ची होती आणि इकडली ही 6ची होती. तर याच्यामुळं काय व्हायचं आहे मित्रांनो, 4च्या-6च्या पट्टीमधून पिकाला म्हणजे झाडाला हवा भेटत होती. आणि त्या हवामुळं काय व्हायचं आहे की जे समजा पातेगळ कमी झाली गेल्या वर्षी. ह्या वर्षी पण आपल्याला तसं करायचं होतं, पण काय करण्याची थोडी अडचण येते बघा मित्रांनो वखर आणायला. कारण की ते काय होतं 4x6 ते आपल्याकडे त्याचं जून आहे, ते जू वेगळं असतं. 13 फुटाचं जू लागतं त्याला. ते नसल्यामुळं मग आपण ते केलं नाही. बघू आता पुढल्या वर्षी तेच पद्धत करायचा प्लॅन आहे आपला 4-6-1. कारण ती जर ह्या कपाशीला असतं ना तर पातेगळ कमी होते त्यांनी आणि प्लॉट पण 1 नंबर वाढतो. झाडाचे इकडे तिकडे पडत नाही, काय नाही, व्यवस्थित राहते. आता सध्या फुलांची भर आहे मित्रांनो याला जास्त. जवळपास एका झाडाला 7-8, 5-6 अशी फुलं येतात. त्याच्यामुळं आता वेळ पण खूप लागून राहिला फुलांना.
आज सकाळी 10 वाजल्यापासून तर आता 4 वाजेपर्यंत पोलन झालं आमचं. आता 4 वाजता सध्या तर चांगलं वाटतं. आता इथून समोर कसं राहील कसं नाही काय माहिती. आता पाऊस पडल्याच नंतर ते एक नंबर जमणार आहे प्लॉट आपला. हे बघा तरी फुल राहिलंच, एक अर्ध फुल राहतच. हे असं बोच करून करावं लागतं मित्रांनो. आणि याला पावडर लावावं लागतं या आतल्या कळीला. कळीला पण आता एक अर्धा अडचणीत असली की राहतच ती फुल. हे असा आपला प्लॉट आहे मित्रांनो. तुमच्याकडे जर सीडचा प्लॉट घेतला असला तर कसा आहे तुमचा प्लॉट कमेंटमध्ये सांगा. आमचा पण कसा आहे कसा नाही सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया अशाच दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.